नमस्कार, मी भूमिका. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या अगदी मऊ खुसखुशीत वड्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत. घरातील एक जिन्नस वापरून अगदी मार्केटसारख्या दाताला अजिबात न चिकटणाऱ्या, शिवाय वयोवृद्ध किंवा दात नसणारे सुद्धा खाऊ शकतील इतक्या मऊसूत. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण तिळगुळाच्या वडीसाठी साहित्य बघूया. तर इथे बघा मी 1 वाटी इथे गूळ घेतला आहे. त्याच वाटीने बघा 1 वाटी इथे तीळ घेतली आहे आणि सेम त्याच वाटीने 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला जायफळ पूड आणि इलायची पूड चिमूटभर लागणार आहे. तर घरातील कोणत्याही कपाने वाटीने हे साहित्य तुम्ही मोजून घेऊ शकतात. तिळगुळाच्या चक्कीसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा हे. त्यानंतर बघा इथे मी पॉलिश तीळ वापरलेली नाही आहे. तुम्ही याऐवजी पॉलिश तीळ सुद्धा वापरू शकतात, पण ही अशी गावरान तीळ खायला अगदी छान लागते, म्हणून इथे मी गावरान तीळ वापरली आहे. यानंतर गॅसवरती कढई हलकीशी गरम करून यामध्ये आपल्याला तीळ मस्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तीळ भाजताना गॅसची फ्लेम अगदी ही लो ठेवा, म्हणजे ही मस्त अशी भाजली जाईल. तीळ ही तडतड उडायला लागली की समजायचं तीळ मस्त अशी भाजली गेली बघा. पूर्ण रंग बदलेपर्यंत तीळ भाजू नका, नाहीतर तिळामधला जो कडवटपणा असतो तो पूर्ण या चिक्कीमध्ये उतरेल बघा. भाजलेले तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे. नंतर त्याच कढईमध्ये बघा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही अगदीच लो ठेवायची आहे बघा, आणि शेंगदाणे सुद्धा हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना एकसारखे हलवायचे आहे, म्हणजे हे पूर्ण एकसारखे असे भाजले जातील. शेंगदाणे हातात घेऊन असे सहज बोटाने दाबले तरी याची साल निघते बघा. असेच शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे, जास्तही जाळायचे नाही आहे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. एका ताटामध्ये मी तीळ काढून घेतलेले आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये बघा शेंगदाणे काढून घेतलेले आहे. शेंगदाणे थोडेसे गरम असतानाच आपल्याला याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे. शेंगदाणे हे पूर्ण थंड झाले की याची साल अशी पटपट निघत नाही, त्यामुळे हलकेसे हे थोडेसे थंड झाले की याची साल आपल्याला काढून घ्यायची लगेच. हे थोडेच प्रमाणात आहे, त्यामुळे ते मी ग्लासनीच काढत आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही एका कापडाची पिशवी किंवा एखाद्या कापडामध्ये सुद्धा हे रगडून आणि याची साल काढून घेऊ शकतात. हे बघा इथे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात असेच शेंगदाणे आपल्याला या चिक्कीसाठी पाहिजे आहे. भाजलेल्या तिळामधून आणि भाजलेल्या शेंगदाण्यामधून बघा 1-1 चमचा मी इथे काढून ठेवला आहे. हे आपल्याला पुढे लागणार आहे. यानंतर थंड झालेली तीळ आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही तीळ जाडसर वाटून घ्यायची आहे. हे बघा जाडसर असा छान हा कूट तयार झालेला आहे. तिळामध्ये तेल असतं, मिक्सर जर एकसारखं फिरवून घेतलं तर या तिळाचं अगदीच लगदा तयार होईल बघा. त्याच पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा सुद्धा असा जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे. शेंगदाण्यावरची पूर्ण साल काढल्यामुळे बघा अगदी असा पांढरा शुभ्र हा कूट तयार झालेला आहे. अगदी बारीक काही नाही आणि खूप असा जाडसर सुद्धा ठेवलेलं नाही बघा. यानंतर आता आपण गुळाचा पाक करणार आहोत. तर त्याच कढईमध्ये बघा मी 1 वाटी गूळ घालून घेतला. गुळामध्ये 2 चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि गूळ मस्त असा वितळून घ्यायचा आहे बघा. गूळ शक्य होईल तितका बारीक कापून घ्या, म्हणजे हा पटकन वितळला जाईल. गूळ वितळतोय तोपर्यंत आपण पुढली तयारी करूया. घरातील कोणतीही मोठ्या साईजची एक परत घ्या, किंवा तुमच्याकडे जर दगडी पोळपाट असेल तर खूपच चांगले. त्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे बघा. गूळ पूर्ण वितळला गेलाय बघा. यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. गुळामध्ये तूप घातले की सर्व एकसारखं असं मिक्स करून घ्या. पाक बनवताना आपल्याला चमचा एकसारखा असा चालवायचा आहे, म्हणजे अगदी हा एकसारखा पाक बनला जातो. यानंतर वाटीत आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे 2-3 थेंब टाकून आपल्याला थोडं थंड होऊन चेक करून बघायचं आहे बघा. हा पाक इथे तयार झालेला नाही आहे, कारण का हा अजून चिकट आहे. त्यानंतर परत 2 मिनिटांनी बघा हा पाक आपल्याला चेक करायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, नाही तर पाक पुढे जाऊ शकतो आणि कडक होऊ शकतो बघा. पाकाच्या गोळीचा असा वाजवल्यानंतर ठकठक आवाज झाला की समजायचं आपला पाक हा परफेक्ट झालेला आहे. गॅसची फ्लेम ही पूर्ण बंद करून यामध्ये आपल्याला पाकामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. हीच ती जिन्नस, हिने आपली तयार होणारी वडी अगदी मऊ खुसखुशीत तयार होणार आहे.
सोडा घातल्यानंतर बघा अगदी असा हा पाक फेसाळलेला तयार होतो. सर्व बाजूने एकसारखं मिक्स करून तयार पाकामध्ये आपण तयार करून घेतलेले शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट घालून घ्यायचा. त्यावरती जायफळ पूड आणि इलायची पूड सुद्धा घालून घ्यायची. लक्षात घ्या गॅसची फ्लेम ही आपण बंद केलेली होती. या स्टेजला आता आपण गॅस चालू करून गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवायची आहे आणि हे मिश्रण हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही परत बंद करून ही प्रोसेस मिक्स करण्याची जितकी फास्ट होईल तितकी आपल्याला पटपट करून घ्यायची आहे. शेंगदाणे आणि तीळ आपण एक एक चमचा वाटण्यापूर्वी काढून ठेवले होते बघा. तर या स्टेजला या मिश्रणामध्ये ते मिक्स करून घ्यायचे आहे. मार्केटमध्ये जशी तिळाची ही वडी मिळते ना, अगदी तशीच परफेक्ट ही वडी तयार होईल आणि दिसायला सुद्धा वरून खूप छान दिसेल बघा ही वडी. वेळ न घालवता हे मिश्रण लगेच आपण तूप लावलेल्या ताटावरती काढून घ्यायचं आहे. शेवटी खूप घाई होते त्यामुळे असं अगोदरच आपल्याला भांड्याला तूप लावून ठेवायचं आहे. हाताला तेल तूप काही लावून घ्या आणि पटपट हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच आता थोडंसं सेट करून घ्यायचं आहे. मिश्रण अगदीच गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात, त्यामुळे लाटण्याला थोडंसं तेल लावून आपल्याला वडी किती जाडीची हवी आहे त्यानुसार हे आपण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी वडीची साईज खूप बारीकही ठेवणार नाही आणि खूप जाडी अशी ठेवणार नाही. हे बघा या पद्धतीने मी इतकी ही जाडीची वडी ठेवलेली आहे. हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला चाकूने याचे काप करून घ्यायचे आहे. सुरुवातीला बघा कड अशी व्यवस्थित नसल्यामुळे मी ही काढून टाकत आहे. असा चौकोन तयार करून घ्या. त्यानंतर तुम्हाला वडी छोटी मोठी कशी हवे त्यानुसार हे काप बनवून घ्या बघा. इथे मी चौकोनी आकारामध्येच ही वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त ही वडी अशी छान सेट झालेली आहे. गुळाचा पाक हा परफेक्ट जर तयार केला तर अगदी छान अशी ही वडी तयार होते. पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं की या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे बघा. इथे मी सुरीने काढत आहे तर अगदी अशा ह्या पटपट निघत आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त वडी ही तयार झालेली आहे. अशाच सर्व वड्या आपण इथे काढून घेऊया. इथे सांगितलेल्या सर्व टिप्स आणि स्टेप बाय स्टेप ही माझी पद्धत वापरून जर तुम्ही सुद्धा अशी या तिळगुळाच्या वड्या जर बनवल्या तर तुमच्या सुद्धा अगदी अशा ह्या परफेक्ट वड्या बनतील बघा. अगदी वयोवृद्ध किंवा दात नसणारे सुद्धा ही मऊ अशी तिळगुळाची सहज वडी खाऊ शकतील. इतके या खुसखुशीत झाले. 2 बोटाने जरी वडी तोडली तरी अगदी सहज तुटते बघा. आणि टिकायला सुद्धा भरपूर दिवस ह्या वड्या अशाच राहतात बघा. येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी तुम्ही सुद्धा अशा तिळगुळाच्या वड्या नक्की करून बघा. आजची ही तिळगुळ वडी कशी वाटली, आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.